नमस्कार. सिने जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता रघु बाबूच्या कारला अपघात झाला आहे. रघु बाबूच्या कार आणि बाईक यांच्यात भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. रघु बाबू यांच्या कारचा अपघात हा 17 एप्रिल रोजी दुपारी घडला होता. या अपघातात भारत राष्ट्र समितीचे 50 वर्षीय नेते संधिनेनी जनार्दन राव यांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी आता रघु बाबूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आलेला आहे. रघु बाबू हैदराबादला जात होते आणि याच दरम्यान नारकेटपल्ली अडानकी महामार्गावर त्यांची दुचाकी आणि कार यांची धडक झाली आहे. हा अपघात झाला तेव्हा चालक रघु बाबूची कार चालवत होता. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेले लोक तेथे पोहोचले होते आणि या घटनेत जखमी झालेल्या जनार्दन राव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमध्ये बसून या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिसत आहे.